अजून हिशोबच झाला नाही. माझ्या सीएने अजून हिशोब दिला नाही. तुझं सीए देऊन रिकामा झाला, माझ्या सीएला हिशोब करायला वेळ लागते. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो तेव्हा बाकीचे सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवायला सुरू करतात. आपलं यश, आपलं काम त्यामुळं अगदी सोपं होऊन जातं. आपलं वेगळंपण, आपली काही वैशिष्ट्य आणि आपल्या काही क्षमता याचं ना सदैव भान ठेवायला हवं. आत्मभान जागं झालं तरच सुप्त सामर्थ्याचा अंदाज येतो. मात्र आपल्या मर्यादांचंही आपल्याला भान असायलाच हवं. आणि हे बघा, कसं असतं, क्षमता असली ना आपल्यामध्ये की आपला आत्मविश्वास वाढतो. हां, ही गोष्ट मी छान करू शकते. या आसनाचंच घ्या ना, याच्या बाबतीत मला छान आत्मविश्वास आहे कारण माझ्याकडे क्षमता आहे. आणि जर का आत्मविश्वास असेल तर क्षमताही येऊ लागते. हे सारं असं आहे. तर इंटरनॅशनल योग डेचा हा व्हिडिओ आहे रविवारचा. तुम्ही केला ना योगा? अर्थातच माझ्या व्ह्यूअर्सनी चालू केलाच असणार आहे. आम्ही छान दोघांनी मिळून योगा केला. अहो फक्त यावर्षी करतात ते डायरेक्ट नेक्स्ट इयरच्याच योगा डेला योगा सेलिब्रेट करतात. पण ठीक आहे, ॲटलिस्ट ते करतात तरी. मी मात्र रनिंग नाही करू शकत. माझं लगेच लिव्हर दुखायला चालू होतं आणि म्हणूनच मी डान्स निवडला आहे, योगा निवडला आहे. रनिंगकडे मी चुकूनही जात नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, हे मी करून ठेवून दिलं आहे फ्रीजमध्ये क्यूब. यामध्ये बरंच काय काय आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. हा लिंबू पेढा आहे. खारे शेंगदाणे टाकले का यामध्ये? आज आवडणी ब्रेकफास्ट बनवलाय हा. वाव, ती पूर्ण पट्टी निघाली आहे. किचनची अवस्था दाखवते हा माझ्या. तुम्ही नेहमी स्वच्छ किचन बघता ना. हे बघा बघा, आहे यावरती थोडीशी तरी जागा शिल्लक. फक्त मी सकाळच्या सेक्शनमध्ये हे किचन आहोंच्या ताब्यात दिलं होतं. ही अवस्था आहे. चला याला सरळ करून घेऊया. अगदी खरं आहे ना हे, की स्त्रीशिवाय घराला घरपण नाही आहे. बघा आता कसं वाटतंय, मस्त ना? मिस्त्री, हो मिस्त्री, काय करताय मिस्त्री? हे आतमध्ये मी किचन ओटा आवरतीये, तोपर्यंत इकडे बाहेर बघा काय बस्तान मांडून ठेवलंय. धनी, हा काय प्रयत्न चालू आहे तुमचा? हा ओय ओय मिस्त्री, बोला की. ते त्याला इपॉक्सी लावायला नाही पाहिजे ना म्हणून. ठीक आहे, चला. लंकेची पार्वती झाल्यावर कसं दिसतंय? काल जे हे मी काढलंय ते अजून घातलंच नाहीये. तर चला आता ना मी एक छान ग्रेव्हीवाली अशी सोया चंक्सची भाजी बनवते आणि फुलके आणि जिरा राईस. 1 वाजून गेलेले आहे कारण लेट ब्रेकफास्ट झालाय, तर लेट सगळं सुरू आहे. चलो. आगारोच्या ब्लेंडरमधली अजून एक छानशी गोष्ट की हे छोटूसं भांडं. माझ्याकडच्या ब्लेंडरला जे 2 मोठी भांडी आहेत ना, त्यामध्ये लसणाची अद्रकची पेस्ट करायचं म्हटलं ना की तो एवढूसा लसूण कुठेतरी खाली जातो किंवा मग एका वेळेला खूप सारं लसूण आणि अद्रक घ्यावं लागतं. हे भारी झालं आहे ना मला आता. ह्या छोटूशा भांड्यामध्ये किती छान बनते बघा ही अद्रक लसणाची पेस्ट. आणि म्हणूनच मी कौतुक करते. हो, आहे हे प्रोडक्ट चांगलं. तुम्ही बिनधास्त माझ्यावर विश्वास ठेवून घेऊच शकता हे. आता मी ना छानशी अशी ग्रेव्ही बनवणार आहे. त्याच्यासाठी थोडंसं जरा जास्तीचा मी अद्रक लसूण वापरणार आहे आणि म्हणूनच बारीक करून घेतलं. टोमॅटोची पेस्ट ही आपल्याला त्यामध्ये वापरायची आहे. बाकी बारीक बारीक कांदा चॉपरने चिरून घ्यायचा किंवा सुरीनेही चिरून घेऊ शकता तुम्ही. आणि चला पुढची रेसिपी दाखवते. काय भाजी बनते माहिती आहे? दह्यामधली ही भाजी मी शक्यतो म्हणजे असं जास्त नाही करत कारण सकाळी सकाळी गडबड असते खूप. जर का सुकी सोया चंक्सची भाजी करायची असेल तर नॉर्मल पद्धतीनंच करते मी. पण आज सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी ही भाजी बनवते म्हणूनच हा सारा घाट. तर वाटीमध्ये आता मी बऱ्यापैकी दही घेणार आहे आणि जे काही मसाले आपल्याला या भाजीला घालायचे आहेत ना ते सारे या दह्यामध्येच. हे बघा, जसं की हळद, लाल तिखट आणि इथे मी किचन किंग मसाला वापरते आहे. मसालाही वापरायचा पण धने जिरेची पावडर ही आवर्जून टाका तुम्ही. माझ्याकडची घरी बनवलेली संपली आहे. घरचा कांदा लसूण मसाला जो आहे, जो आईने दिला आहे मला, तोही मी ॲड केला. मीठ ॲड केलं आणि ते दही सारं मिक्स करून घ्यायचं आहे.
झालं. किती सोपी भाजी आहे बघा ही. पॅनमध्ये तेल घेतलं आहे, थोडंसं एक्स्ट्रा घेतलं आहे आज मी, आणि खूप सारा कांदा, टोमॅटोची पेस्ट, अद्रक लसणाची पेस्ट, आणि हो, मी दह्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायला विसरले होते, तीही मी ॲड केली. म्हणजे बघा हां, यामध्येही मी टाकली आणि त्यामध्येही. आता छान तेल सुटेपर्यंत हा सारा मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि जे काही सोया चंक्स गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते ते सारे स्क्वीज करून म्हणजे पाणी काढून त्यामधलं घ्यायचे आणि यामध्ये ॲड करायचे. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ग्रेव्हीची त्या पद्धतीनं तुम्ही यामध्ये पाणीही ॲड करू शकता. वरून फक्त मीठ आणि कसुरी मेथी ॲड करायची. खूप टेस्टी बनते, नक्की करून बघा. नेहमी तुम्ही मला रेसिपी विचारत असताना म्हणून मी आज व्लॉगमध्येच डिटेलमध्ये या भाजीची रेसिपी शेअर केली. म्हणजे शॉर्टमध्ये मला वेगळं काही एखादा माझा थॉट मांडता येईल. आणि हे होतं आजचं आमचं दुपारचं जेवण. बघा, हेच आहे आमच्याकडं फादर्स डे स्पेशल. केस बघा प्रितिशचे, केस बघा. आत्ता कापले तर 8च दिवस झालेत कापून. आणि मला काय बोलला म्हणून मी कॅमेरा ऑन केला. मी म्हटलं भाजी कशी झाली आहे सांग काय. तर म्हणतो मी भात खाल्लाय आणि असा भात करत जा रोज. तो इंद्रायणी कशी झाली भाजी? एक नंबर. 4:30 होत आहेत. मी ना एक डिझायनर साडी जी घेतली होती सत्यनारायणमधून, त्याचा ब्लाऊज मला आज मिळणार आहे. आणि कसा शिवलाय घरी आल्यानंतर मी तुम्हाला घालून दाखवते. कारण ही डिझायनर साडी माझी खूप दिवसांनी, खूप वर्षांनी माझी ही साडी आहे. म्हणजे माझ्याकडे अशा साड्या नाही आहेत या टाईपच्या, म्हणजे त्याच्या वर्कवाल्या वगैरे. सगळ्या काठपदरच आहेत. आणि एक होती माझ्याकडे पूर्वी, पण बरीच वर्ष झाली तिला घेऊन, आणि इतकी हेवी आहे ना ती, त्यामुळे ती नेसली पण जात नाही. तर ही अशी हलकी फुलकी असं नाजूक वर्क केलेली ही आयुष्यातली पहिलीच साडी आहे. तर तिचाच ब्लाऊज आणायला मी निघाली आहे. तर माझी एक जीन्स आहे ती थोडीशी तिची लेंथ कमी करून घ्यायची आहे. अहो मला काय म्हणत होते माहिती आहे की ती कापलेली आहे आणि घरी मीच तुला कापून देतो, पण म्हटलं नको, टेलरकडून प्रॉपर करून घेऊया. आणि माझे ना एक डीप स्लीवलेस काही ब्लाऊज आहेत. तर त्या ब्लाऊजला इथे जी नॉड आहे ना ती अगदी ना स्ट्रीप इथली एकदम ना आपल्या ब्रासारखी छोटी आहे. ॲक्च्युली मला आवडतात, पण काय होतंय ते इथून असं ना खाली खाली आल्यासारखं होतात कधी कधी. तर त्याला काही ऑप्शन आहे का हेही मला बघायचं आहे, विचारायचं आहे टेलरला. तर चला. आणि काल मी ज्या काही तुम्हाला साड्या दाखवल्या, टेलर बोलतोय की त्या आत्ताच नका घेऊन येऊ, कारण त्याचे वर्कर पुन्हा जाणार आहेत कुठेतरी बाहेर, नेक्स्ट मंथमध्ये घेऊन या जर का काही अर्जन्सी नसेल तर. अर्जन्सी तर काही नाही आहे मला हवे होते. आणि मला काही नवीन ब्लाऊज बनवून घ्यायचे आहेत स्लीवलेसवाले. तर बघूया कसं कसं होतंय. नेक्स्ट मंथच येईल त्याला, कारण कपडा आणून मग मी घेणार आहे त्याच्याकडून स्टिच करून, तेही दाखवेन. पण आजचा ब्लाऊज कसा बसतोय मला त्याची फार ही आहे. कारण एक जरा आय थिंक त्याने काहीतरी वेगळीच डिझाईन घेतली आहे. मी म्हटलं ना तुम्हाला की डिझाईन मी फायनल करतच नाही, तोच फायनल करतो, तो सांगतो, मी त्याला ओके करते. तर चला बघूया. थोडीशी पण खड्ड्यात गेली नाही पाहिजे गाडी. हां, एवढी दणकट हत्तीसारखी गाडी घेऊन उपयोग काय सांग मला. आई 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 असं करायला लागलंय जणू काही किती अत्याचार केला मी याच्या गाडीवर. बरं, माझ्या आरियर्सचं काय झालं तेवढं सांगा. अजून हिशोबच झाला नाही. माझ्या सीएन अजून हिशोब दिला नाही. तुझं सीए देऊन रिकामा झाला, माझ्या सीएला हिशोब करायला वेळ लागते. सगळ्या मैत्रिणींना सांगणार आहे आपले आपले आरियर्स काढून घ्या. तुम्हाला माहिती आहे मैत्रिणींनो की मी कुठल्या एरियर्स बद्दल बोलते. जो काही आपला रूल आलाय, गव्हर्नमेंट रूल नाही सॉरी, कोर्टानं जो काही हे दिला निर्णय एका केस रिलेटेड, तर त्यामध्ये असं डिक्लेअर झालं की आता होम मेकर ही नेशन बिल्डर आहे बरं का. तर तिचा महिन्याचा, ती जे काही काम करते ते सगळं पकडून तिचा महिन्याचा पगार 30,000 रुपये कन्सिडर करण्यात आलाय. माझं लक्ष आहे कार ड्रायव्हिंगवर, तुम्ही मध्ये मध्ये हे करू नका, आहे लक्ष माझं. तर मग मी काय म्हटलं आहो ना की 19 वर्ष होत आहेत आता नेक्स्ट मंथमध्ये आपल्या लग्नाला, तर तुम्ही प्लीज माझा ॲरियर कन्सिडर करा. मी तुम्हाला इंटरेस्ट माफ करते 19 वर्षाचा, फक्त मला मुद्दल द्या. प्रेमापोटी, अहोंवर असणाऱ्या प्रेमापोटी मी त्यांच्या ॲरियरवरचा जो काही इंटरेस्ट आहे तो मी सध्या तरी माफ केलाय. राग वगैरे आला तर पुन्हा काही सांगता येत नाही, वाढू पण शकतो ॲरियर. बोला की काहीतरी बोला. बोलती बंद. बोलती बंद. विचारात पडून गेलं मी की काय करायचं काय. माझ्या सीएनं सांगितलंय मॅडम इन्कम टॅक्स साठी लवकरात लवकर त्या ॲरियरचं काहीतरी बघा. माझ्या या ॲरियर्स वरती सगळ्या इन्कम टॅक्स लागणार का? लागणार नाही, एकदम जर पैसे मिळाले तर लागणार.
हां, मग त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही थोडंच द्या. बरं. मला लागेल तसं मी 12 लाखाच्या त्यात आत वर्षाला घ्यायची म्हणजे इन्कम टॅक्स नाही लागणार. जेवढं मला माहिती आहे की मस्करी करते मी. मी काय म्हणते, Harrier मधून एखादी BMW घ्यावी. काय काय घ्यायच पहिले लिस्ट बनव, कारण काय लिस्ट सारखी बदलत जाणार आहे ती. चलो. हे बघा, इंद्रायणी नगरमध्ये इथे ना मधुबन प्युअर व्हेज हॉटेल आहे, मावरा हॉटेल आहे. हां, हे मी पुन्हा शूट का करते, कारण मला सतत विचारता यार कुठे कुठे कुठे. तर बघा, हे जे दिसत आहेत ना बिल्डिंग, यामध्येच आहे टेलर. आमच्या घराची जी नेमप्लेट बनवली आहे ना, ती बऱ्याच जणांना आवडली होती, कारण ती हँडमेड आणि खूप सुंदर त्याचं पेंट वगैरे एकदम छान बनली आहे. तर ती कुठून बनली होती ना, बनवून घेतली होती आम्ही, ते दाखवते चला. कारण आम्ही आमच्या मित्रासाठी त्याच्या नवीन घरासाठी नेमप्लेट बनवतोय आणि आमच्याच एरियामध्ये शिव रोडला ते शॉप आहे. तर दाखवते मी तुम्हाला कुठे. चलो, हे बघा, एम मार्ट आणि एम होम है ना, तर बरोबर एम होमच्या वरती आहे ना, हे दिसते ना एम होम अप्लायन्सेस, आणि त्याच्या वरती हे बघा इथं ते देव क्रिएशन. You're not fine, 'cause I know you like that. I know you better than anyone you know. Yeah, I know exactly how you. कसलं मटेरियल आहे, हे रिजनल हार्डनर असतं. याला चिटकवलेलं होतं हे. बरं, हे असं झालेलं आहे. सकाळी सकाळीच आहोनी हे काम करायला घेतलं होतं, पण मीच म्हटलं होतं त्यांना की कविता येऊन जाऊ द्या, तिला प्रॉपर इथे भांडी धुवून तिनं घेतली आणि मग ही जागा रिकामी होईल आणि मग करूया. तर बाहेरून आल्या आल्या अहो कामाला लागलेत की म्हणे तूच माझ्या कामात सकाळी खोडा घातलास. हा बनून रेडी आहे. चला, उद्यापासून आम्ही चहा घेत नाही. आम्ही ना फक्त, आणि ते पण किती घेतलाय बघा, मला तुम्हाला दाखवायचं आहे. हे बघा तळ दिसतोय. मी 2च घोट चहा पिते, जास्त नाही पित. हे बघा, अहो इंजिनियर साहेब आमचे अजून काम करत आहेत. चला ना, इतकं सुंदर ऊन पडलंय, येलो. आम्हाला असं वाटलं होतं पाऊस येतोय, तर पाऊस काय आलाच नाही. दिवसा ढवळ्या लाईट लागलेत गार्डनमध्ये. जो मी ब्लाऊज घेऊन आली आत्ता, आणि साडी दाखवते मी तुम्हाला. खूप सुंदर स्टिच केलाय ब्लाऊज, पण मी तो घालून उद्या दाखवते, कारण मला ना साडी ती नेसून पाहायची की मला कशी दिसते, किंवा त्याच्यावरती मॅचिंग एखादा पेटिकोट आहे का मला आणावा लागेल तेही बघायचं आहे. जर का नसेल तर मी उद्या मिळत्या जुळत्या पेटिकोटवरती ती साडी नेसून बघेन कसं वाटतंय, व्हाईट वगैरे. नाही तर मग मला घ्यावाच लागेल परफेक्ट मॅचिंग. आणखी की काही जणींना आजच्या सॉन्गमध्ये, म्हणजे मी जो काही डान्स केला आहे त्याच्यामध्ये सॉन्ग आणि माझ्या स्टेप्स पुढे मागे दिसत आहेत ना, तर ते तसं नाही आहे. ॲक्च्युली तुम्हाला ओरिजिनल माझा डान्स पाहायचा असेल तर इन्स्टावरती पहा, तिथे तुम्हाला कळेल की परफेक्ट मॅच आहेत सॉन्ग आणि स्टेप्स. आणि यूट्यूबला का वेगळं दिसते हे मी नंतर सांगते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. कारण एकीने कमेंटही केले की तू युट्यूबला सॉन्ग कशी देतेस, तर तो प्रकार केलेला आहे तिथे मी. म्हणजे तो डान्स वेगळा आहे आणि त्याला मी नंतर सॉन्ग दिले, आणि त्या ॲडजस्टमेंटमध्ये तसं झालंय. पण ते तसं मी का केले हे मी तुम्हाला नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की सांगते. आजचा ब्लॉग खूप मोठा होतोय, मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. हां, चला बघूया मी कशी डिझाईन बनवली आहे, किंवा अजून मी तो घालूनही पाहिला नाही. ते म्हणत होते टेलर तिथे तुम्ही एकदा ट्राय करून बघा, पण मी केलेलं आहे. मी डायरेक्ट उद्या ट्राय करणार आहे. दाखवते मग मी तुम्हाला की कसं बसते फिटिंग. पण आता आपण डिझाईन बघूया कशी आहे. चला, हे बघा, समोरून हा असा नेक बनवलाय आणि पॅडेड आहे हा ब्लाऊज, आणि पाठीमागून डिझाईन दाखवते. हे बघा, साडी ही अशी आहे. कपडा खूप सुंदर आहे साडीचा. तर इथे ट्रान्सपरंट ठेवलंय हे. आता याला बटणं, हे इथे फक्त ही डिझाईन आहे आणि ट्रान्सपरंट साडी आहे, त्यामुळे पुढून पण काही नाही आहे. तर हे बघा, साईड झिप केली आहे, आणि या साईड झिपचं फिनिशिंग बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर करतात हे फिनिशिंग, खूप. थांबा, मी तुम्हाला तो व्यवस्थित दाखवते. अजून याची साडी पाहायची आहे का तुम्हाला?
ही बघा, ही साडी आहे अशी. हा असा कलर आहे. काय माहिती आता हा मला कसा दिसणार आहे, पण नाजूक सुंदर साडी आहे. कपडाही खूप छान आहे, तर आय होप की दिसेल छान. आणि मी वटपौर्णिमेला कोणती साडी नेसणार आहे दाखवते. हे बघा, ही माझी महेश्वरी. हिला मी पिकोफॉलला दिलं होतं तर चुळगळून आली आहे. घरीच इस्त्री करणार आहे, पण मी देणार नाही बाहेर इस्त्रीला. क्यूट आहे ना. हिचा ब्लाऊज अजून नाही मिळाला. तर चला मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. उद्या भेटेन पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. बाय.